अनेक वेळा स्तनपान करणाऱ्या आईचा हा प्रश्न असतो की नॅचरली दूध कसं वाढवता येईल. आईचं दूध वाढवण्यासाठी काही घटक द्रव्य नैसर्गिकरित्याच उपलब्ध आहेत. त्यालाच आपण म्हणतो नॅचरल गॅलॅक्टोकॉक्स. नंबर 1, डिंक. डिंकाचे लाडू, मनुका, शेंगदाणे, तूपयुक्त असे डिंकाचे लाडू आईला दिल्यास त्याच्याने दूध वाढण्यासाठी मदत होते. नंबर 2, मेथीचे दाणे म्हणजेच फेनुग्रीक सीड्स. याच्यामध्ये फायटो इस्ट्रोजन असते आणि जे की ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढवण्यासाठी मदत करते. नंबर 3, अहळी. त्यालाच आयुर्वेदात चंद्रशूर म्हणतात. हे अहळी किंवा हलीम हे आयर्न, कॅल्शियम आणि फोलेट युक्त असते. ते फक्त दूध वाढवण्यासाठीच मदत करत नाही तर पोस्ट डिलिव्हरी आईची रिकव्हरी देखील फास्ट करते. नंबर 4, शतावरी. शतावरी हे आयुर्वेदानुसार एक उत्तम स्तन्यवर्धक आहे. मार्केटमध्ये शतावरी कल्प या नावाने हे उपलब्ध आहे. नंबर 5, बाजरी. बाजरी हे एक उत्तम आयर्न आणि कॅल्शियमचा स्रोत आहे. त्यामुळे देखील आईचं दूध वाढण्यासाठी मदत होते. नंबर 6, तीळ. तीळ हे उत्तम कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे स्रोत आहे. याशिवाय ते ब्रेस्ट मिल्क प्रोडक्शन करण्यासाठी देखील मदत करते. नंबर 8, शेवग्याच्या शेंगा आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल. यामुळे देखील आईचं दूध वाढण्यासाठी मदत होते. सोबतच आईला सर्व रसात्मक आणि सर्व समावेशक आहार घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. आईच्या भोवतालचं वातावरण हे स्ट्रेस फ्री असणं गरजेचं आहे. त्यासोबतच स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट हे ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फ्रिक्वेंटली ब्रेस्टफीड करणं गरजेचं आहे. दिवसभरामध्ये जेवढं जास्त तुम्ही ब्रेस्टफीड करवणार तेवढे जास्त दूध बनण्यासाठी मदत होते.